बैठकीचं आयोजन केलं तुम्ही, नेमकं काय घटना घडली आणि नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? नमस्कार, मी सलीम बशीर मुलानी, सिद्धेश्वर निंबोडी गावचा एक सामाजिक कार्यकर्ता. पाठीमागच्या वेळेस पण आपण पत्रकार परिषद घेतली होती. एक 5-7 दिवस झाले त्या गोष्टीला. तुमच्या माध्यमातूनच आपण ज्या काही आमच्या व्यथा आहेत त्या सगळं काही सांगितलेल्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो की 2023 मध्ये 376 पॉस्को अंतर्गत घटना घडली होती. त्या घटनेमध्ये मुख्य आरोपी आकाश उर्फ बंटी पिसा, दुसरा साहिल अमीन शेख या 2 व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला. परंतु साहिल अमीन शेख हा जो या गुन्ह्यामधील जो आरोपी आहे की तो आरोपीला स्वतःहून तो 15 दिवसामध्ये हजर झाला. त्याच्यानंतर त्याला येरवडा कारागृहामध्ये त्याला रवानगी केली आणि गेल्या 3 वर्षापासून हा जो साहिल अमीन शेख आहे हा तिथं काय करतो आहे, त्याच्या गुन्ह्याची सजा काटत आहे. परंतु जो मुख्य आरोपी आहे बंटी पिसा हा मोकार फिरत आहे. 3 वर्षापासून तो राजपणे दुकानात बसत असतो, ये जा करत असतो, गावात सुद्धा येतो आणि त्याला कुणाचा तरी सपोर्ट असेल त्याशिवाय तो हे काय गोष्ट करू शकत नाही. आम्ही गेल्या वेळेस पण येऊन SP साहेब असतील, कलेक्टर ऑफिस असेल, बारामती पोलीस स्टेशन असेल, इंदापूर पोलीस स्टेशन असेल, याला वारंवार 3 वर्षापासून आम्ही स्वतः त्यांचे वडील आम्ही सर्व फॉलोअप घेत आहोत आणि इथून पुढे बी घेणार आहोत. परंतु आम्ही ज्यावेळेस आता 3 दिवसापूर्वी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अटक का करत नाही, तर नाळे साहेब जे की इंदापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आहेत नाळे साहेब यांनी आम्हाला शब्द दिला होता की 3-4 दिवसामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक करूया. त्या शब्दामुळे आम्ही ह्या ज्या काही गोष्टी 3 दिवसापासून थांबवल्या होत्या, परंतु आज 5 दिवस झाले साहेब, याच्यावरती काही सुद्धा कारवाई आतापर्यंत झालेली नाहीये. आता ह्याच्या पुढे नाळे साहेब काय करतात हे आपल्याला माहित नाही. परंतु आम्ही आता एवढे सर्वजण सांगतो की आम्ही आता या क्षणी जाऊन पोलीस स्टेशन समोर एक त्यांना पत्रव्यवहार करणार आहे. शेवटचं आम्ही आमचा जो शेवटचा मुद्दा जो आहे, कारण की आम्ही आता ह्यांच्या पुढे काय करू शकतो, ते फक्त आत्मदहन करण्याशिवाय आमच्याकडे काय पर्याय राहिलेला नाहीये. त्यामुळे आम्ही जाऊन त्यांना पत्र देणार आहोत की आम्ही येत्या 15 तारखेला आम्ही आत्मदहन करणार आहोत. त्याच्यामध्ये त्याचे वडील, आई, मामा, मी स्वतः हे आम्ही आत्मदहन करणार आहोत. एवढंच बोलून 2 शब्द थांबवतो. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाले काय? हो, तर मला ते एक सांगायचं राहिलं की गेल्या 3-4 दिवसापूर्वी असं झालं की तो स्वतः बंटी नावाचा जो आरोपी आहे, मुख्य आरोपी, तो आमच्या सिद्धेश्वर निंबोडी गावामध्ये आला, आमच्या घरी आला. साहिल अमीन शेखच्या आईला जाऊन धमकी देऊन गेला की तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा, माझं नाव कुठेही पत्रकार परिषदेमध्ये घेऊ नका, अन्यथा माझ्याशी तुमची गाठ आहे. आणि स्वतः त्याने पिस्तूल काढून दाखवली की याद राखा, जर माझं नाव कुठे घेतलं तर मी तुम्हाला इथं ठोकीन. त्या क्षणी आमची जी बहीण आहे ती त्या क्षणी खाली बसली, कारण की ती भेली. त्या क्षणाला ती भेल्याच्या नंतर त्याने त्या नराधमाने इतकी कोशिश केली की तिला लात मारून गेला, त्या छातीवरती तिच्या लात मारून पळून गेला. मग तिने 10 मिनिटानंतर मुलाला सांगितलं, तिच्या भावाच्या मुलाला सांगितलं की असा प्रकार घडला. मग त्यांचा भाऊ जो आहे अरमान शेख, तो त्याच्या पाठीमागे पळाला. तो पारोडीपर्यंत गेला, पारोडीतून खडकी गेला, खडकीतून रावणगाव मार्गे तो पुण्याला निघून गेला. त्या मुलाने आमच्या पारोडीपर्यंत रावणगावपर्यंत त्याचा पाठलाग केला, परंतु त्याचा काय तपास लागला नाही. त्याचे फुटेज सुद्धा आमच्याकडे आहेत, तो आलेला, तिथून गेलेला, ह्याचे फुटेज सुद्धा आम्ही दाखवलेले आहेत. या संदर्भात बारामती पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे की या संदर्भात ते बी काय कारवाई करतायत हे आम्ही पाहणार आहोत. बघूया आता ते काय कारवाई करतायत त्याच्या संदर्भात सुद्धा.